खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश RN पांढरे यांनी तब्बल 18 जणांना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। 8 वर्ष चाललेल्या या खटल्यात 3 आरोपी मयत झालेत। या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट कल्पना कुलकर्णी, मूळ फिर्यादींकडून ॲडव्होकेट MH बडेखान, तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय माने, तर ॲडव्होकेट PM धायलात यांनी काम पाहिलं। तब्बल 18 जणांना सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे। इक्रार अली मशीदच्या ट्रस्टीचा वाद आपापसात मिटवण्याकरता सोलापूर शहर काझी यांनी 1/12/2015 रोजी 2 वाजता इक्रार अली मशीदमध्ये बैठक आयोजित केली होती। त्यावेळी बैठकीमध्ये भाडेकरू ठेवून भाडे वसूल करून त्या जागेमध्ये त्यांनी अद्यापर्यंत हिशोब दिला नाही अशी माहिती सदर मीटिंगमध्ये मयत व्यक्तीने दिली होती। त्यामुळे तुम्ही हिशोब विचारणारे कोण असं म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली होती अशी फिर्याद जैनुद्दीन शेख यांनी दिल्यावर जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। सदर प्रकरणात सरकार पक्षाने 10 साक्षीदार तपासले। साक्षीदारांनी दिलेला पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्र, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून वरील 18 आरोपींना न्यायालयानं 7 वर्ष सक्त मजुरी, प्रत्येकी 1000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे। 5ही प्रत्येक जखमींनी एक आरोपींना 2000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।